मुंबईत आर्थिक गुन्हे शाखेचा 9 ठिकाणी छापा आहे। मिठी नदी आणि नाले सफाईच्या घोटाळ्यासंदर्भात छापा टाकण्यात आलेला आहे। घोटाळ्याप्रकरणी 13 जणांवर गुन्हा दाखल आहे। 50 कोटीहून अधिकच्या निधीचं नुकसान केल्याचा ठपका आहे। या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेनं 5 कंत्राटदार, 3 मध्यस्थी, 2 कंपनी अधिकारी आणि 3 बीएमसी अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे। या घडीची महत्त्वाची ही बातमी आपण पाहतोय। मुंबईत आर्थिक गुन्हे शाखेनं आता 9 ठिकाणी छापा टाकलेला आहे। मिठी नदी आणि नाले सफाईच्या घोटाळ्यासंदर्भात ही छापेमारी आहे। या घोटाळ्याप्रकरणी 13 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। या प्रकरणी 50 कोटीहून अधिकच्या निधीचं नुकसान केल्याचा ठपका सुद्धा आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांच्याकडे। मीनाक्षी, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? लागवी आपण पाहतोय की ज्या पद्धतीत नाले सफाई आणि नाले सफाई असेल किंवा मग मिठी नदीतलं गाळ काढण्याच्या संदर्भामध्ये आपण पाहतोय की भाजपच्या नेत्यांकडनं आरोप करण्यात आले होते। मोठ्या प्रमाणात घोटाळा झालेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती आपण पाहतोय की एसआयटी जी आहे ती एसआयटी स्थापन करण्यात आली। मात्र त्यानंतर ईओडब्ल्यू कडनं जे आहे आर्थिक गुन्हे शाखेकडनं गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सध्या आपण पाहतोय की मुंबईच्या विविध भागामध्ये म्हणजेच 9 ठिकाणी आर्थिक गुन्हे शाखेकडनं ही छापेमारी सध्या सुरू आहे। मात्र वर्लीतलं जर परिसर पाहिलं तर लोटस कोर्ट या इमारतीच्या पाठच्या मागे असलेली जी इमारत आहे त्या ठिकाणी जो मध्यस्थी करणारा व्यक्ती आहे म्हणजे ज्याला कंत्राट मिळालेलं होतं, केतन कदम असं नाव आहे त्या व्यावसायिक व्यक्तीचं, आणि त्याच्याच घरामध्ये सध्या ही छापेमारी सुरू आहे। त्यामुळे वर्लीतला परिसर असेल किंवा मग मुंबईच्या अन्य ठिकाणी ही सध्या छापेमारी सुरू आहे। त्यामुळे या पोलिसांच्या हाती काही महत्त्वाचे पुरावे लागतायत का, याच अनुषंगाने आपण पाहतोय की आज मुंबई पोलिसांच्या ईओडब्ल्यूच्या म्हणजेच आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून 1:30 वाजता पत्रकार परिषद देखील घेतली जाणार आहे। त्यामुळे छापेमारी दरम्यान काय नेमके पुरावे हाती लागतायत का, किंवा मग मागच्या काही दिवसांपासून जी एसआयटी स्थापन करण्यात आलेली आहे गुन्ह्यामध्ये काही पुरावे जोडलेले आहेत का, कारण संपूर्णतः आपण पाहतोय की भाजपचे जे नेते आहेत प्रसाद लाड असतील किंवा मग प्रवीण दरेकर यांनी अधिवेशनच्या काळामध्ये हा मुद्दा उपस्थित केला होता। मोठ्या प्रमाणामध्ये नाले सफाई असेल किंवा मग मिठी नदीतलं गाळ काढण्यासंदर्भात मोठा घोटाळा झालेला आहे आणि त्याच प्रकरणात आपण पाहतोय की आता गुन्हा दाखल झाल्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेकडनं ही छापेमारी होत आहे। त्यामुळे आज दुपारी या संदर्भामध्ये पोलिसांच्या वतीनं माध्यमांच्या समोर काय नेमकं मांडलं जातं याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। लागवी निश्चित मीनाक्षी, आपण पाहतोय या सगळ्या संदर्भात खरं तर अनेक अधिवेशनं या मुद्द्यावर आपण गाजलेली असताना पाहायला मिळतात। पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आर्थिक गुन्हे शाखेनं 5 कंत्राटदारांवर या सगळ्या प्रकरणी आता कारवाईला सुरुवात केली आहे। 3 मध्यस्थी सुद्धा आहेत, 2 कंपनी अधिकारी आहेत आणि 3 बीएमसी अधिकाऱ्यांवर गुन्हा सुद्धा दाखल केलेला आहे। आता या सगळ्या घडामोडीनंतर आणखीन काही दागेदोरे हाती लागण्याची शक्यता दाट वर्तवली जाते। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काही मोठे मासे गळाला लागू शकतात। निश्चितच, कारण हा संपूर्णतः घोटाळा झाला असल्याचा जो आरोप आहे भाजपच्या नेत्यांनी उद्धव ठाकरे यांच्या काळामध्ये हे संपूर्ण घोटाळा झाला असल्याचा आरोप केलेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती गृह मंत्रालयाकडनं ही एसआयटी स्थापित करण्यात आली आणि त्याच माध्यमातून आर्थिक गुन्हे शाखेकडनं हा गुन्हा दाखल करण्यात आला। जवळपास 50 कोटी रुपयांचा हा गुन्हा दाखल करून सध्या घेतला असलाच तरी 1300हून अधिक कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाला असल्याचा आरोप आहे। त्यामुळे जे अधिकारी ज्यांची या गुन्ह्यामध्ये नावं जी आहेत त्या अधिकाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्यांच्याशी संबंधित असलेले जे मध्यस्थी करणारी जी लोक आहेत, कंत्राटदार असतील, पालिकेचे अधिकारी असतील किंवा मग कंपनीचे जे 2 अधिकारी आहेत ज्यांची नावं या गुन्ह्यामध्ये आहेत, यांच्याशी जोडलेली जी लोक आहेत त्यांच्या घरी ही छापेमारी होत आहे। त्यामुळे मुंबईतले 9 ठिकाण सध्या आपल्याला समजत आहेत। या 9 ठिकाणामध्ये ही छापेमारी जी आहे आर्थिक गुन्हे शाखेकडनं केली जात आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती आज दुपारी आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांकडनं देखील पत्रकार परिषद जी आहे ती घेण्यात येणार आहे। त्यामुळे या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून काही पुरावे पोलिसांच्या हाती लागलेत का हे देखील आपल्याला समजू शकतं। त्यामुळे 1:30 वाजता ही पत्रकार परिषद होणार आहे। त्यापूर्वी मुंबईच्या विविध परिसरामध्ये जसं वरळी असेल त्या ठिकाणचं लोटस कोर्ट या इमारतीच्या दुसऱ्या माळावरती छापेमारी सुरू आहे, तसंच मुंबईत विविध ठिकाणी ही छापेमारी सुरू आहे। त्यामुळे
त्यामुळे या सगळ्याच रेडच्या दरम्यान काय नेमके पुरावे पोलिसांच्या हाती लागलेत हे देखील त्या ठिकाणी मांडण्यात येतील. त्यामुळे एकूणच सध्या झालेला घोटाळा हा आरोप केला जात असलाच तरी मात्र यामध्ये कोणाचे प्रमुख नावं जी आहेत ती समोर येतात का हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं राहणार आहे. निश्चित मीनाक्षी, तुर्तास धन्यवाद मीनाक्षी, तुम्ही दिलेल्या एकूणाचे सविस्तर माहिती करता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.